नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली मिळवतो. हे तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्याचकडून जाणून घेतो विविध आजारांविषयी आणि त्यांवरील अत्याधुनिक अशा उपचारांविषयी. आणि आज आपण माहिती मिळवणार आहोत सांधेदुखीवरील अत्याधुनिक उपचार पद्धतींविषयी डॉक्टर योगेश देशमुख यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षक हो, सुरुवातीला डॉक्टरांची आपल्याला सविस्तरपणे ओळख करून देते. तर डॉक्टर योगेश देशमुख हे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. अस्थिरोग, ट्रॉमा आणि सांध्यांच्या समस्यांवर उपचार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. ते नागपूर येथील अभिरोग हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इथून शस्त्रक्रिया करतात. तसंच इंटिमा हॉस्पिटल जे नागपूरच्या रामदासपेठ भागात आहे तिथूनही ते रुग्णसेवा देतात. त्याचबरोबर नागपूरच्या धंतोली भागात असलेल्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रात 24 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. तसंच त्यांनी प्राध्यापक म्हणून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 13 वर्ष काम केलेले आहे. आजवर त्यांनी 1500 सांध्यांवर अगदी यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सांधेदुखीवर किंवा संधिवातावर अत्याधुनिक उपचार काय आहेत याविषयी. अगदी सुरुवातीला डॉक्टर आम्हाला हे सांगा, जेव्हा जेव्हा संधिवाताविषयी बोललं जातं, सांधेदुखीविषयी बोललं जातं, तेव्हा तेव्हा प्रामुख्याने एक शब्द समोर येतो, तो म्हणजे आर्थरायटिस. हे आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची कारणं कोणती आहेत याविषयी सुरुवातीला सांगा. नमस्कार. आर्थरायटिस म्हणजे काय हे समजून घ्यायच्या आधी आपल्याला पहिले नॉर्मल सांधा म्हणजे जॉईंट काय हे समजून घेणं आवश्यक आहे. हा सांधा हा 2 हाडापासून बनलेला असतो, पण हाड हा एक कडक असल्यामुळे जर तिथे मुवमेंट झाली तर मुवमेंटमध्ये आणि हालचालीमध्ये आपल्याला दुखायला नको. त्याच्यासाठी एक नॅचरल पद्धतीचा एक गादीचं कव्हर हाडाच्या एलवर बनलेलं असतं. त्याला आपण कार्टिलेज म्हणतो. तर आपण पाहायचं असेल तर हे जे मॉडेल दिसत आहे त्या मॉडेलमध्ये 2 हाडं दिसत आहेत आणि याच्यामध्ये हे जे ब्ल्यू कोटिंग दिसत आहे हे बेसिकली कार्टिलेज आहे. आणि हे कार्टिलेज आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा चालतो, फिरतो, हालचाल करतो तेव्हा आपल्याला दुखत नाही आणि आपण स्मूथली चालू शकतो. तर जेव्हा हे कार्टिलेज आहे हे काही कारणाने जेव्हा डॅमेज होतं तर हे जसं आपण पाहिलं आहे की आपल्या शरीरामध्ये जेव्हा एखादं फ्रॅक्चर झालं, बोन तुटलं तर ते बोन जुळतं. तसं हे कार्टिलेज जर डॅमेज झालं, हे एकदा डॅमेज झालं की हे पुन्हा रिकवर होऊ शकत नाही किंवा होऊ नाही शकत. तर हे जेव्हा कार्टिलेज डॅमेज होते आणि हा हाडाचा सरफेस ओपन होतो आणि हाडावर हाड घासायला लागते त्याला आपण आर्थरायटिस म्हणतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे आर्थरायटिस म्हणजे काय आणि हा कशाने होतो. तर आर्थरायटिस हा होण्याचे 2 कारण आहेत. एक वयोमानानुसार म्हणजे एजिंग प्रोसेस, जसं एजिंग प्रोसेसनुसार आपल्या शरीरामध्ये भरपूर चेंजेस होत असतात. आपले दात पडतात, केस पांढरे होतात, तसे आपल्या हाडावरचे जे कार्टिलेज आहे ते झीज होतं आणि ते झीज झाल्यानंतर ते जेव्हा ते हाड एकमेकाला घासतं तर हे एजिंग प्रोसेस आहे. ते एजिंग प्रोसेस मध्ये जर तुमचं वजन जर जास्त असेल, तुमच्या जॉईंटला काही इंजुरी झालेली असेल तर हे एक कारण आहे की ज्यांनी झीज आणखी वाढते. आणि दुसरं कारण आहे की जर तुम्हाला काही अनुवंशिक आजार आहेत ज्या जसे की रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट किंवा अँकायलॉजिंग स्पॉन्डिलोसिस, ज्याच्यामध्ये यंग एजमध्ये आपल्या जे कार्टिलेज आहे डॅमेज होतं आणि पेशंटला कार्टिलेज डेव्हलप होतं. तर हे एजिंग प्रोसेस म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस हे जनरली 50 वर्षानंतर होतं. आणि हे जे रुमॅटॉइड आर्थरायटिसचे जे पेशंट असतात हे जनरली यंग असतात. दुसरी गोष्ट म्हणजे असं पाहण्यात आलं की आर्थरायटिस हे फिमेल पेशंटमध्ये मेलपेक्षा जास्त राहतं. म्हणजे जर त्याचा रेशिओ जर काढला तर 4 फिमेलच्या मागे 1 मेल असं असतं. बरं, आता डॉक्टर आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. आधुनिक शस्त्रक्रियेविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचंय. गुडघा प्रत्यारोपणाचा जेव्हा आपण सल्ला देता रुग्णांना, तेव्हा या शस्त्रक्रियेसाठी नेमकी कोणती आधुनिक तंत्रज्ञान आता वापरले जातात? जॉईंट रिप्लेसमेंट जे आहे, जॉईंट रिप्लेसमेंट हे 2 पद्धतीने जॉईंट रिप्लेसमेंट ही एक फार जुनी प्रोसिजर आहे. म्हणजे ही मागच्या 50 एक डिकेड पेक्षा सुरुवातीपासून होत आहे. तर पहिले कन्व्हेन्शनल पद्धतीने होत होती. मग याच्यामध्ये जसं मेडिकल सायन्स ऍडव्हान्स होत गेलं तसं मग पहिले कॉम्प्युटर नेव्हिगेशन सिस्टीम आली. कॉम्प्युटर नेव्हिगेशन सिस्टीम ही तुम्हाला फक्त सर्जरीमध्ये थोडं कॉम्प्युटराइज हेल्प करायची. पण आता जे रिसेंट ऍडव्हान्सेस आहे त्याच्यामध्ये आता रोबोट्स आले. तर रोबोट्स हे आपल्याला सर्जरीमध्ये असिस्ट करतात आणि ते आपल्या सर्जरीचं प्रिसिजन, परफेक्शन आणि
लॉंग टर्म आउटकमसाठी आपल्यासाठी इट्स व्हेरी गुड सिस्टीम त्याची आता सध्या मध्ये रिसेंट मध्ये डेव्हलप झाली आहे. अच्छा, पण डॉक्टर जी परंपरागत शस्त्रक्रियेची पद्धत आहे म्हणजे आतापर्यंत जी वापरली जात होती आणि आता जी नव्याने आलेली आहे रोबोटिक शस्त्रक्रिया पद्धत, या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि रुग्णांना त्यांचा नेमका विशेषतः कसा फायदा होतो? बेसिकली हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ओपीडीत आलेला प्रत्येक पेशंटच्या मनात हा प्रश्न पडलेला असतो की काय फरक आहे. तर बेसिकली जी पारंपरिक पद्धत होती त्याच्यामध्ये आपण जेव्हा आपण कुठलीही सर्जरी करतो त्याचं एक प्लॅनिंग करावं लागतं. तर प्लॅनिंग करण्यासाठी आपण पहिले जसं पारंपरिक पद्धतीमध्ये काय करायचो आपण एक्सरे करायचो आणि एक्सरे वरती प्लॅन करायचो. तर आपलं बोन हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. पण एक्सरे मध्ये आपल्याला फक्त 2 डायमेन्शनलच व्ह्यू मिळतो आणि त्याच्या बेसिसवर आपण सर्जरीचं नियोजन करायचं. तर त्याच्यामुळे नंतर मग हे सगळे हे टोटली म्हणजे सर्जन बेस म्हणजे माणसाच्या सर्जन बेस असल्यामुळे त्याच्यामध्ये काही थोड्याफार त्रुटी राहण्याच्या शक्यता होत्या. त्यानंतर हे हाड आपण जेव्हा ही सर्जरी करतो तर ही सर्जरीमध्ये काही इन्स्ट्रुमेंट बेस्ड सर्जरी होती. तर त्याच्यामध्ये सर्जरी करताना डिसीज हाड काढताना जे नॉर्मल बोन किंवा नॉर्मल लिगॅमेंट यांना थोडासा डॅमेज होण्याची शक्यता जास्त होती. त्याच्यामध्ये नंतर मग जखम मोठी असल्यामुळे त्याच्यामध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह मध्ये पेन, वेदना किंवा थोडा रक्तस्राव हा थोडा जास्त प्रमाणात व्हायचा. नंतर ह्या सर्जरी नंतर पूर्णपणे चांगलं व्हायसाठी एक 6 ते 8 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागायचा. आणि त्याच्यामध्ये असं आहे की जे नी रिप्लेसमेंट इज अ टोटली मेकॅनिकल बेस ऑन द अलाइनमेंट. आणि अलाइनमेंट मध्ये जर थोडी जरी त्रुटी आली तर लॉंग टर्म सर्व्हायव्हल म्हणजे लॉंग टर्म मध्ये इम्प्लॅन्ट लवकर झिजण्याची शक्यता होती. मग आता आपण याच्या तुलनेत जर आपण रोबोटचा विचार केला तर रोबोट कसं काम करत आहे. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रोबोट हे 3 डायमेन्शनल व्ह्यू त्या बेसिसवर आपण रोबोट वर्क करत आहे. आता प्रत्येक पेशंटची बोनची जी अॅनाटॉमी आहे ती वेगवेगळी राहतात. तर आपण काय या रोबोटमध्ये आपण पेशंटच्या इंडिव्हिज्युअल 3 डायमेन्शनल बोनी स्ट्रक्चरच्या हिशोबाने प्लॅन करतो. त्याच्यामुळे जे प्लॅनिंग आणि त्याचं जे हे जास्त परफेक्ट आणि ॲक्युरेट आहे. तर रोबोटिक याच्यामुळे जे डिसीज हाड आहे हे कापताना नॉर्मल हाडाला इंजुरी व्हायची शक्यता फार कमी आहे. त्यानंतर जे लिगामेंट्स असतात त्याला डॅमेज होत नाही. आणि याच्यामध्ये जे सर्जिकल प्रेसिजन जे आहे प्रेसिजन आणि परफेक्शन जे आहे ते ऑलमोस्ट 100% आहे. त्यानंतर याच्यामध्ये इन्सिजन कमी असल्यामुळे रक्तस्राव कमी आहे. त्यानंतर पेशंटची रिकव्हरी ही फास्ट आहे. पेशंट हा हॉस्पिटलमधनं एक 2 ते 3 दिवसात डिस्चार्ज होतो आणि विदिन 1 मंथ पेशंट नॉर्मल ऍक्टिव्हिटी करायला लागतो. आणि याचं अलाइनमेंट एक परफेक्ट अलाइनमेंट असल्यामुळे एक लॉंग टर्म सर्व्हायव्हल म्हणजे आपण असं म्हणतो की जनरली जॉईंट रिप्लेसमेंट हे 25 ते 30 वर्ष चालतात. तर तुमची अलाइनमेंट जेवढी नॅचरल पद्धतीने ॲक्युरेट आहे तेवढं सर्व्हायव्हल इम्प्लॅन्टचे जे आहे हे जास्त बेटर राहतात. अच्छा, म्हणजे अतिशय अत्याधुनिक अशी ही उपचार पद्धती म्हणावी लागेल रोबोटिक तंत्रज्ञानाने जे शस्त्रक्रिया केली जाते ती. बरं, या शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा कोणती अत्याधुनिक म्हणजे ॲडव्हान्स्ड अशी तंत्र उपलब्ध असतात ती वापरली जातात आपल्याकडून? आता रोबोट हे आता सध्या रिसेंट ॲडव्हान्सेस आहे. फक्त रोबोट हे वेगवेगळ्या 4 ते 5 कंपन्यांचं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर बऱ्याचदा लोक विचारतात की बा कोणता रोबोट जास्त चांगला आहे. तर रोबोट हा बेसिकली सर्व कंपनीच्या रोबोटची थोडी थोडी ऑपरेट करण्याची सिस्टीम वेगळी आहे. पण त्याच्यामध्ये बेसिकली रोबोट सगळ्यात महत्वाचं असतं रोबोट हा ऑपरेशन करत नाही. रोबोट हा आपल्यासाठी स्मार्ट टूल म्हणून गाईड म्हणून काम करतो. तर याच्यामध्ये सर्जनचा अनुभव हा सर्वात महत्वाचा आहे. तर तुमच्या सर्जनचा एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे, त्यांनी किती वर्ष काम केलं आहे आणि बेसिकली रोबोटला पूर्ण इन्स्ट्रक्शन देणं आणि सर्व गाईड करणं हे सगळं सर्जन करतं. आणि बेसिकली हा सर्जनला ऑपरेट करताना रोबोट फक्त हेल्प करतो टू इन्क्रीज द परफेक्शन ऑफ द प्रोसिजर. अच्छा, बरं, आता ना डॉक्टर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर आपल्या शरीरातला एखादा अवयव बदलणं, त्या ठिकाणी एखादा कृत्रिम अवयव बसवणं हा अतिशय धाडसाचा निर्णय असतो. त्यामुळे त्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती आधी असायला हवी. जेव्हा एखादा रुग्ण गुडघा प्रत्यारोपणाचा किंवा सांधे प्रत्यारोपणाचा निर्णय घेतो तेव्हा त्याने मूलभूत असे कोणते प्रश्न डॉक्टरांना विचारायलाच हवे?
तर म्हणजे जसं गुडघ्यांची जी झीज होते, आर्थरायटिस जी आहे, तर आर्थरायटिस ही एक 4 स्टेजेसमध्ये असतात. तर चौथी स्टेज म्हणजे जसं जसं आता ह्या मॉडेलमध्ये मी दाखवतोय, की हे पूर्ण लाल झालेलं दिसतंय. म्हणजे लाल म्हणजे त्याची ब्लू कोटिंग जी आहे, ते पूर्णपणे झिजलंय आणि आता हाड हाड दिसत आहे आपल्याला. तर पेशंटला हा प्रश्न आहे, की बाबा माझ्या गुडघ्याची झीज किती झाली आहे? दुसरं, मला फिजिओथेरपीने काही आराम होऊ शकतो का? मग मला सर्जरीची गरज आहे का? मला रोबोटिक सर्जरीने फायदा होईल का? सर्जरी केल्यानंतर माझा रिकव्हरी वेळ किती राहणार आहे? सर्जरीनंतर मी नॉर्मल ऍक्टिव्हिटी कधी करू शकेल? समजा पेशंटला मला आता डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, तर माझ्या इतर या आजारासोबत माझी सर्जरी सक्सेसफुल होऊ शकते का? आणि सर्जरी केल्यानंतर मला फिजिओथेरपी किती दिवस करावी लागेल? मी नॉर्मल ऍक्टिव्हिटी करायला कधी लागेल? हे प्रश्न विचारायला पाहिजे. अच्छा. बरं डॉक्टर, गुडघ्याची जेव्हा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होते तेव्हा माझ्या मते झिजलेला जो भाग असतो त्याच्या जागी काही कृत्रिम भाग बसवला जातो ज्याला म्हणतात इम्प्लांट्स. त्यामुळे सांगा डॉक्टर, की रुग्णांसाठी नेमके कोणत्या प्रकारचे इम्प्लांट्स योग्य ठरतात गुडघ्याच्या बाबतीत? आता बेसिकली गुडघ्यांचे इम्प्लांट जे आहेत हे खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीचे इम्प्लांट आहेत. काही नॉर्मल नी आहेत, काही रिव्हिजन इम्प्लांट आहेत. इम्प्लांट निवडताना पेशंटचं वय आहे, त्याच्यानंतर त्याचं वजन, मग पेशंटची ऍक्टिव्हिटी लेवल काय आहे, म्हणजे पेशंट म्हणजे त्याची लाईफस्टाईल काय आहे, त्याची हाडाची जी स्ट्रेंथ असते म्हणजे ऑस्टोपोरोसिस, त्याला आपण हाडाची डेन्सिटी म्हणतो, त्याला ऑस्टोपोरोसिस किती आहे, किंवा पायामध्ये वाकडेपणा म्हणजे डिफॉर्मिटी किती आहे, या बेसिसवर हे इम्प्लांट निवडावं लागतं. आणि सर्वांसाठी एक इम्प्लांट बिलकुल योग्य नसतं. प्रत्येक पेशंट, काही पेशंटला स्टँडर्ड इम्प्लांट लागतात, काहीला हायफ्लेक्सनी लागतात, काहीला काही स्पेशलाइज इम्प्लांट लागतात, काही पेशंट असतात त्यांना कन्स्ट्रेंट इम्प्लांट लागतात. हे आपण पेशंट टू पेशंट त्याचं सिलेक्शन करत असतो आणि ठरवत असतो की पेशंटला कोणते इम्प्लांट लागते. अच्छा. पण हे इम्प्लांट जेव्हा बसवले जातात डॉक्टर, तेव्हा आधी आपला जसा पाय दिसत असतो तसा तो नैसर्गिकरित्या दिसतो का? म्हणजे पायाची रचना तर बदलत नाही ना? रोबोटिक सिस्टीम ही सर्जनला अचूक अलाइनमेंट मिळवून यात मदत करते. म्हणजे इनफॅक्ट 1 ते 2 मिलीमीटर पर्यंत जरी चूक असेल तरी रोबोटने दुरुस्त होते, जी आपल्याला कन्व्हेन्शनल मेथडमध्ये ह्युमनला पॉसिबल नव्हती. आणि सेकंड गोष्ट अशी आहे की लिगामेंट अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग हे म्हणजे घुटण्याची जी वरती लिगामेंट असतात किती घट्ट ठेवायचे, किती सैल ठेवायचे, त्याच्यामध्ये ॲक्युरेट डेटा आपल्याला रोबोटिक याच्यामुळे ॲक्युरेट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. या दोन्ही गोष्टीमुळे आपण गुडघ्याचे नॉर्मल अलाइनमेंट आणि मूळ संरचना पुन्हा पूर्ववत करू शकतो. आणि त्याच्यामुळे लॉंग टर्म सर्व्हायव्हल जे आहे रोबोटिक सर्जरीचं, इज डेफिनेटली बेटर, म्हणजे 25 ते 30 वर्ष चालण्यासाठी मदत होते. अगदी. म्हणजे मला असं वाटतंय, की नवीन पायच मिळतो एखाद्या रुग्णाला, ज्या पद्धतीने आपण सांगितलं, की कशा रीतीने आपण कृत्रिम गुडघा बसवता, म्हणजे जो झिजलेला भाग असतो तिथे आपण इम्प्लांट्स बसवता. त्या पद्धतीने त्यांना अगदी नवजीवनच मिळतं. पण जे रुग्ण आधीच उच्च रक्तदाबाशी, मधुमेहाशी किंवा हृदयविकारांशी झुंज देत असतात, ते सुद्धा सुरक्षितपणे हे गुडघा प्रत्यारोपण करू शकतात डॉक्टर? बेसिकली आता हे जे सर्व आजार आहेत, तर नॉर्मली हा हा आर्थरायटिस हा आजारच ओल्ड एजचा आजार आहे 70 वर्षांचा. त्यामुळे त्यातल्या 90% लोकांना हा आजार असतोच. तर याच्यासाठी योग्य तपासण्या, फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट यांच्या सल्ल्यानुसार ते या रुग्णाची सुरक्षितपणे आपण सर्जरी करू शकतो. आणि आता आता मेडिकल सायन्स इतका ऍडव्हान्स झालाय की अॅनेस्थेशिया, मॉनिटरिंग, पेरी ऑपरेटिव्ह केअर ह्या आणि आयसीयू केअर या इतक्या ऍडव्हान्स असल्यामुळे या सर्जरी आता आपण एकदम व्यवस्थितपणे करू शकतो. पण फक्त सर्जरी करण्याआधी आपल्याला शुगर, बीपी आणि हृदयाची स्थिती नियंत्रणात आणणे आवश्यक असतं. बरं, आतापर्यंत आपण जे मार्गदर्शन केलंय त्यानुसार हे तर लक्षात आलेलंच आहे, की गुडघा प्रत्यारोपणाची जी शस्त्रक्रिया असते, त्यासाठी काही घाबरण्याची आवश्यकता नाहीये. यशस्वीरित्या ती पार पडू शकते. पण या शस्त्रक्रियेतून जो काही निकाल आलेला असतो, जो काही आराम मिळालेला असतो, तो दीर्घकाळ टिकण्यासाठी अर्थातच रुग्णांनी सुद्धा तेवढाच चांगला प्रतिसाद देणं आवश्यक असेल. गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णांनी नेमकी काय काळजी घ्यावी, अगदी सविस्तरपणे सांगा डॉक्टर. गुडघा सर्जरी केल्यानंतर सर्वात पहिले म्हणजे पेशंटला नियमितपणे व्यायाम करणं आवश्यक आहे. जसं आपण रोज जेवण करतो, जी आपल्या शरीराची गरज आहे, तसं फिजिओथेरपी ही जॉईंटच्या चांगल्या रिझल्टसाठी आणि लॉंग टर्म सर्व्हायव्हलसाठी खूप महत्वाची आहे. रिकव्हरी हा सर्जरी आणि पेशंट या दोघांचा इफर्ट आणि टीमवर्क असतो.
तर त्याच्यामुळे पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह आपलं न्यूट्रिशन बॅलन्स ठेवायचा आणि व्यवस्थित एक्सरसाइज करायचा, हे सर्वात महत्वाचं आहे. होय, ही सगळी मूलभूत काळजी तर रुग्णांनी घ्यायलाच हवी. पण तरी सुद्धा मनात एक प्रश्न येतोय डॉक्टर, खरंच गुडघ्याचं प्रत्यारोपण झाल्यानंतर रुग्ण अगदी आधीसारखा निवांतपणे जमिनीवर बसू शकतो का? म्हणजे मांडी घालून आपण बसू शकतो का? आता तसं पाहिलं तर हे पूर्णपणे हे आता पूर्ण पेशंटच्या फ्लेक्झिबिलिटी आणि शरीर रचना आणि रिकव्हरीवर अवलंबून असतं. काही रुग्णांना मांडी घालून बसणं, खाली बसणं काही प्रमाणात शक्य होतं आणि बऱ्यापैकी होतं. पण प्रत्येकाला तसं मांडी घालून बसता येईलच, हे आपण 100% प्रत्येक पेशंट बद्दल असं सांगू शकत नाही. काही पेशंटमध्ये थोडं रिस्ट्रिक्शन राहू शकतं. तर ते त्यांना ऑपरेशनच्या आधी किती बोन डॅमेज आहे, किती डिफॉर्मिटी आहे, ह्या सर्व गोष्टी याच्यावर डिपेंड असतात. तर आपला मेन उद्देश याच्यामध्ये आहे की वेदनामुक्त चालणं, दैनंदिन कामे आरामात करणं, जीवनमान चांगलं होणं, चालणं, जिना चढणं, ह्या सर्व गोष्टी 100% होतात. आणि मांडी घालून बसणं हे काही पेशंटमध्ये 100% पॉसिबल आहे. पण ते आपण सर्व लोकांमध्ये मांडी घालून बसता येईल असं बिलकुल सांगत नाही. अच्छा, बरं, सर्व रुग्णांना, सर्वसामान्य व्यक्तींना आपण सखोल असं मार्गदर्शन डॉक्टर केलेलंच आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या किंवा शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठीचा. डॉक्टर, रोबोटिक शस्त्रक्रिया जर करायची असेल तर सर्जनला विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं का? डेफिनेटली सर्जरी, रोबोटिक नी सर्जरी ही फक्त मशीन चालवायची गोष्ट नाही. त्यासाठी ऑर्थोपेडिक सर्जरी, त्याचं ट्रेनिंग, हँड्स ऑन एक्सपिरियन्स हा घ्यायलाच लागेल. तो घ्यावा लागतो. कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शस्त्रचिकित्सक जे रोबोट जे आहे ना, रोबोटला इन्स्ट्रक्शन देणं, नंतर रोबोटला जी आपण इन्फॉर्मेशन देतो ती बेसिकली सर्जनलाच द्यावी लागते. बरं, बरं. डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना काय मोलाचा सल्ला द्याल आपण? बस म्हणजे बेसिकली आता आपण आज आपला विशेष टॉपिक हा ऑस्टिओआर्थरायटिस याच्यावर आपण बोलतो आहे. तर ऑस्टिओआर्थरायटिस हा वयोमानाचा होणारा आजार आहे असं आपण सांगितलं ते बरोबर आहे. पण ऑस्टिओआर्थरायटिस आपण प्रिव्हेंट करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत. ते म्हणजे जसं आपण 50 वर्षानंतर आपण आपलं डाएट हे मेंटेन ठेवणं आवश्यक आहे. आपण वेट आपण कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज. जर तुम्ही एक रेग्युलर एक्सरसाइज केला 50 वर्षानंतर आपण थोडंसं क्रॉस लेग सिटिंग अवॉइड केलं आणि व्यवस्थित एक्सरसाइज केला तर आपण बऱ्यापैकी नी रिप्लेसमेंट आपण हे टाळू शकतो. तर माझी म्हणजे सर्व लोकांना हेच सजेशन राहणार आहे की जेवढं शक्य आहे तेवढं आपलं डाएट कंट्रोल करा, एक्सरसाइज करा, वेट बॅलन्स ठेवा. थँक्यू. अगदीच खूप खूप आभार डॉक्टर, या सगळ्या सखोल अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. थँक्यू बरं. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.